तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, आपण आज इथे PYQ सेशनचा भाग 2 घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर भाग 1 पाहिला नसेल तर तो आधी बघून घ्या. तो आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर आज आपण तलाठीच्या 2023च्या परीक्षेमध्ये आलेले बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन इकडे आलेलो आहोत. मित्रांनो, इथे पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न संख्या मालिकेचा आहे. काय दिलेला आहे? दिलेल्या मालिकेच्या इकडे प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येईल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न बघा, याला सॉल्व करताना ही संख्या मालिका आपण आधी तशीच्या तशी लिहून घ्यायची. 58, 52, 46, 40, 34 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, असं आपण मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं. जर मालिकेच्या दोन संख्यांमध्ये कमी अंतर असणार आहे तर आपल्याला प्लस मायनस चेक करायचं आहे. तर जास्त अंतर असेल तर आपल्याला इंटू डिवाइड भागाकार गुणाकार चेक करायचा आहे. तर इकडे बघाल तर 58, 52 हे छोटा डिफरन्स आहे, कमी डिफरन्स आहे. तर आपण प्लस मायनस चेक करू. तर 58 to 52 -6 होतो. तसंच 52 to 46 सुद्धा -6च होतो. इकडे सुद्धा -6च आहे. इकडे 40 to 34 सुद्धा -6 आहे. त्यामुळे इकडे सुद्धा -6 येईल. -6 केला तर इकडे 28 येतो. 28 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न परत एकदा आपल्याला संख्या मालिकेचा इथे प्रश्न दिसतो. आपण सगळ्यात आधी ही मालिका लिहून घेऊया. पहिला आहे 12, दुसरा आहे 26, तिसरा आहे 50, त्याच्यानंतर आहे 102, त्याच्यानंतर आहे 202, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही इकडे नीट बघाल तर आपण मागच्या याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की आपण डिफरन्स बघतो. तर इकडे जर तुम्ही बघाल तर आपल्याला इथे काय नंबर दिसतात? 12 दिसतोय, मग 26 दिसतोय, मग 50 दिसतोय, मग 102 दिसतोय, मग 202 दिसतोय. तर बघायला तुम्ही नीट बघाल तर इकडे आपल्याला नंबर वाढताना दिसत आहे. त्याचाच अर्थ आपण इंटू आणि डिवाईडसारखे टूल इथे यूज करणार. तर आपण इथे जर बघाल तर 12वरनं 26 हे जवळजवळ डबल दिसत आहेत. 26वरनं 50 परत आपल्याला डबल दिसतं. म्हणजे आपण इंटू ट्रू ट्राय करूया याच्यामध्ये. ठीक आहे, एकदा मला इथे कलर चेंज करू द्या. बघा, 12 to 26. तर आता तुम्ही इथे 12 2 जार कराल तर 24 भेटेल आणि 26 इकडे दिलेला आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये +2 ॲड करणार. तर इथे लॉजिक काय दिसतोय आपल्याला? इंटू 2 +2 वाला लॉजिक दिसतोय. पुढे सुद्धा तोच लॉजिक आहे का आपण चेक करणार. तर इथे बघा 26 आहे, 26ला इंटू 2 कराल तर तुम्हाला इथे भेटेल 52. तर आणि आपल्याला इकडे संख्या मालिकेमध्ये दिलेला आहे 50. तर इकडे 52मध्ये जर तुम्ही -2 कराल तर आपल्याला हा 50 भेटतो. याचा अर्थ इकडे काय लॉजिक झाला? इंटू 2 -2 वाला. पुढे बघा, पुढे 50वरनं 102 आहे, तर इकडे आपण 50ला इंटू 2 कराल तर 100 भेटतात. आणि ह्या 100मध्ये जर तुम्ही 2 ॲड कराल तर तुम्हाला काय भेटतो? 102. याचा अर्थ इंटू 2 +2 वाला लॉजिक इकडे सुद्धा आहे. इंटू 2 +2, इंटू 2 -2 आणि परत इंटू 2 +2 असा अल्टरनेटिंग +2 -2 वाला लॉजिक इथे चाललेला आहे. म्हणजे इथे काय लॉजिक असणार आहे? इकडे इंटू 2 -2 वाला लॉजिक असणार आहे. आणि इकडे जर तुम्ही चेक कराल तर इकडे तुम्हाला यूज करायचा आहे इंटू 2 +2 वाला लॉजिक. आपण डायरेक्टली इकडे अप्लाय करू, कारण की आपलं लॉजिक तर आपल्याला फिक्स झालेलं दिसतं आहे. तर 202 इंटू जर तुम्ही 2 कराल तर तुम्हाला भेटेल 404. आणि ह्या 404मध्ये 2 ॲड कराल तर तुम्हाला भेटेल 406, जे याचं उत्तर असणार आहे. आपण इथे लिहिणार आहोत 406. 406 तुमचं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. ते आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला विषम जोडी ओळखायची आहे. हे जे आपल्याला दिलेले पर्याय आहेत, टोटल 4 पर्याय दिलेले आहेत इकडे. या 4मध्ये 3 जे पर्याय आहे ते एक लॉजिक फॉलो करतात आणि एक जोडी जी असेल ती हा लॉजिक फॉलो करत नाही, आणि ती आपलं उत्तर असणार आहे, ती विषम जोडी असणार आहे. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत? सर्वात आधी आपण या जोड्या लिहून घेणार आहोत. इकडे बघा, LO UX AD JM SVBD. इकडे आता जागा नसल्यामुळे मित्रांनो आपण ही शेवटची जोडी नंतर चेक करू. आधी या 3 चेक करून घेऊ, आपल्याला काही भेटतं आहे का. बघा, L ते U याचा लॉजिक काय आहे? L नंतर येतो M, M नंतर येतो N आणि N नंतर येतो तुमचा O. ठीक आहे, म्हणजे इकडे +2 वाला लॉजिक चालला आहे. आता O to U जाऊया आपण. O नंतर येतो P Q R S T आणि T नंतर येतो U, जो इथे दिलेला आहे. याचा अर्थ इकडे +5 वाला लॉजिक चाललेला आपल्याला दिसून येतो. आता U पासनं X पर्यंत. U नंतर येतो V, त्याच्यानंतर येतो W,
म्हणजेच डब्ल्यू नंतर येतो तुमचा एक्स, म्हणजे इकडे सुद्धा +2 वाला लॉजिक चालला आहे. तर आपल्याला इकडे काय दिसतं की +2 +5 +2 वाला लॉजिक चालताना दिसतोय. पुढे चेक करूया आपण. बघा A to D, ए नंतर येतो बी, बी नंतर येतो सी, म्हणजे इथे सुद्धा +2. आता D to J, डी नंतर येतो ई, त्याच्यानंतर तो एफ, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर आय, म्हणजे इथे सुद्धा +5 वाला लॉजिक आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर इकडे J to M, जे नंतर येतो के, के नंतर येतो एल, म्हणजे इकडे सुद्धा +2 वाला लॉजिक, म्हणजे आपल्याला यांचा लॉजिक भेटलेला आहे +2 +5 आणि +2 असा लॉजिक आहे. आणि जे उरलेल्या 2 जोड्या आहेत बघा, आता ह्या 2 जोड्या उरलेल्या आहेत ना, चेक करायचं त्याच्यामध्ये जो हा लॉजिक फॉलो करणार नाही ते आपलं उत्तर असणार आहे. आपण तिसऱ्या जोडीकडे जाऊया. तिसरी जोडी बघा STU आहे. STU नंतर येतो काय, तो व्ही येतो, म्हणजे इथे सुद्धा +2 वाला लॉजिक फॉलो झालेला आहे. इकडे बघा व्ही नंतर येतो डब्ल्यू, नंतर येतो एक्स, नंतर येतो वाय, नंतर येतो झेड, नंतर येतो ए, आणि ए नंतर येतो तुमचा बी जो इथे दिलेला आहे, म्हणजे इथे +5 वाला लॉजिक फॉलो झालेला आहे. आता इकडे बी नंतर येतो सी नंतर येतो डी, पण हा डी डायरेक्ट इथे दिलेला आहे, म्हणजे इथे नुसता +1 दिलेला आहे. इकडे +2 वाला लॉजिक फॉलो झाला नाही, म्हणजेच हा आपलं उत्तर असणार आहे. हे इथे लॉजिक फॉलो झाला नाही म्हणून हे आपलं उत्तर असणार आहे. हेच ऑप्शन आपल्याला मार्क करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे संख्या मालिकेचा. तर इथे आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न आपण रीड करूया एकदा. संख्या चिन्हे असलेली खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांची उत्तरे द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. ठीक आहे. मेन प्रश्न बघा इथे खाली आहे, अशा किती समसंख्या आहेत. ओके, सगळ्यात आपल्याला काय विचारलेलं आहे, अशा किती समसंख्या आहेत ज्याच्या लगेचच आधी समसंख्या आहेत, म्हणजे ज्या समसंख्याच्या आधी एक समसंख्या असेल. बघा समसंख्या आहेत आणि लगेचच नंतर विषम संख्या आहे, म्हणजे याच्या लगेचच नंतर विषम संख्या आहे. तर आपल्याला अशी पेअरिंग शोधायची आहे ज्याच्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या, म्हणजे इवन नंबर आणि ऑड नंबरवाले आपल्याला किती पेअरिंग आहेत त्या आपल्याला या दिलेल्या मालिकेमध्ये शोधायचं आहे. तर आपण या मालिकेमध्ये शोधूया. ठीक आहे. सगळ्यात आधी इकडे या मालिकेमध्ये बघा, सगळ्यात पहिला नंबर काय आहे, पहिला नंबर आहे 8. हा 8 जो आहे ही समसंख्या आहे का, हो. मग त्याच्या पुढे चेक करा, समसंख्या आहे का 4 हो, 4 ही समसंख्या आहे. त्याच्या पुढे एक विषम संख्या आहे का, पुढे आहे संख्या 3, तर ती विषम आहे का, हो. तर आपल्याला ही एक विषमवाली एक जोडी भेटलेली आहे. आपण खाली येऊन असं मार्किंग करून घेऊया. पुढे पण चेक करूया, 6 ही समसंख्या आहे का, हो. त्याच्या पुढे बघा 2 ही समसंख्या आहे का, हो. त्याच्या पुढे विषम संख्या चेक करायची, 2 विषम भेटल्यानंतर त्याच्या पुढे आहे 1, म्हणजे एक ही विषम संख्या आहे का, हो. तर अजून एक जोडी आपल्याला भेटलेली आहे. आपण इथे अजून एक अशी दांडी काढून घेणार आहोत. पुढे बघा काय अंक आहे, पुढे आहे 5 ही समसंख्या आहे का नाही, 7 ही समसंख्या आहे का नाही, 3 ही समसंख्या आहे का नाही, 4 ही समसंख्या आहे का, हो. त्याच्या पुढे परत समसंख्या आहे का चेक करायची. त्याच्या पुढे आहे 2 ही समसंख्या आहे का, हो. त्याच्या पुढचा आकडा बघायचा जो विषम संख्याचा आहे का, तर पुढे आहे 1 जो विषम संख्या आहे. अशा प्रकारे अजून एक जोडी आपल्याला भेटलेली आहे. खाली येऊन अजून एक आपण अशी दांडी काढून घेणार आहोत. तर पुढे वापस चेक करूया, 6 समसंख्या आहे का, हो. त्याच्यापुढे परत समसंख्या आहे का, त्याच्यापुढे 7 आहे जो समसंख्या नाही आहे, त्यामुळे ही स्ट्रिक तुटली. पुढे चेक करूया, पुढे बघा समसंख्या आहे का, पुढे आहे 5 ती समसंख्या नाही आहे. त्याच्यापुढे 7 आहे तीसुद्धा समसंख्या नाही आहे. त्याच्यापुढे 9 आहे तीसुद्धा समसंख्या नाही आहे. त्याच्यापुढे 5 आहे तीसुद्धा समसंख्या नाही आहे. त्याच्यापुढे 2 आहे ती समसंख्या आहे. त्याच्यापुढे परत समसंख्या आहे का चेक करूया, त्याच्यापुढे आपल्याला 4 दिसतोय, तो सुद्धा समसंख्याच आहे. त्याच्यापुढे विषम संख्या आहे का चेक करायची, त्याच्यापुढे 1 आहे ती विषम संख्या आहे. अजून एक जोडी आपल्याला इकडे भेटलेली आहे, आपण अजून एक इथे मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्यापुढे तर 8 आहे, 3 संख्या नाहीच आहेत, त्यामुळे आपल्याला इकडे 4 अशा संख्या भेटलेल्या आहेत जे ह्या पेअरिंगला फॉलो करतात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 4, हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न तुमचा आहे अक्षर मालिकेचा. तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे ते ओळखायचं आहे. इथे काय आहे ते ओळखायचं आहे. सगळ्यात आधी आपण ही अक्षर मालिका लिहून घेऊया, XEL VHJTKHRNF आणि 1 2 3 हा झाला प्रश्नचिन्ह. ठीक आहे मित्रांनो, आता बघा सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी लॉजिक ही अक्षर मालिका असते त्याचा लॉजिक कसा असतो, हा एक्स यूशी काहीतरी कनेक्शन असेल, यूचा एलशी असेल आणि मग एलचा व्हीशी असू शकतो. ठीक आहे, किंवा
किंवा दुसरी का स्टाईल असते त्याच्यामध्ये एक्स डायरेक्ट व्हीशी कनेक्टेड असेल, व्ही हा टीशी असेल आणि टी हा आरशी असेल. तर मित्रांनो आधी आपण ही जी खालचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये चेक करूया हा कनेक्टेड आहे का. बघा आता एक्स आणि ई, एक्स वाय झेड ए बी सी डी +5 झालेला आहे इकडे. त्याच प्रकारे आपण सेकंड याच्यामध्ये पण बघूया, इकडे सुद्धा तोच लॉजिक फॉलो होतो आहे का. व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी ई एफ जी, डेफिनेटली हा इथे लॉजिक फॉलो होत नाही आहे. इकडे जास्त अक्षरं अल्फाबेट्स येऊन गेले, अक्षर येऊन गेले, इकडे 5च आहे. त्यामुळे हा लॉजिक आपण कॅन्सल करणार आहोत, हा आपण चेक नाही करणार. आपण आता चेक करूया की एक सेकंड, आपण चेक करूया की हा एक्स डायरेक्टली व्हीशी कनेक्टेड आहे का. ठीक आहे, बघा आता हा एक्स आहे आणि हा व्ही आहे. तर अक्षर मालिकेत एक्सच्या मागे व्ही येतो, एक्सच्या आधी व्ही येतो है ना अल्फाबेटिकल सिरीजमध्ये. तर एक्सच्या आधी येतो तुमचा डब्ल्यू आणि डब्ल्यू याच्या आधी येतो व्ही, म्हणजे -1 इकडे आलेला आहे. इकडे सुद्धा चेक करूया आपण, व्ही आणि टीमध्ये चेक करूया. तर व्हीच्या आधी तुमचा येतो यू आणि यूच्या आधी येतो टी, म्हणजे इकडे सुद्धा -1. आता इकडे बघा टी टू आर, टी ते आरपासून आपण जर जाऊ तर इकडे बघा टीच्या आधी येतो एस आणि एसच्या आधी येतो आर. तसंच इकडे सुद्धा तोच लॉजिक फॉलो होईल. आरच्या आधी येतो तुमचा क्यू आणि क्यूच्या आधी येतो तुमचा पी, तो इथे येणार आहे. आणि तो जर ऑप्शन चेक कराल तर एकामध्येच पी आहे म्हणून तेच उत्तर येणार आहे. आपण दुसरेसुद्धा चेक करून बघूया. बघा जर आता आपण ई आणि एचवाला लॉजिक बघितला तर ईच्या नंतर एच येतो, ई एफ जी, म्हणजे इकडे +2 वाला लॉजिक दिसतो आहे आपल्याला. एच टू केपर्यंत एच आय जे +2 केला की पुढचा के, केपासून एन, के एल एम, एम नंतर येतो एन, म्हणजे इकडे सुद्धा +2. तसंच इकडे सुद्धा तो लॉजिक फॉलो होईल, एन ओ पी आणि तुमचं इकडे येईल क्यू जो आहे 4th ऑप्शनमध्ये. अशा प्रकारे आपल्याला कन्फर्मेशनसुद्धा भेटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, रिजनिंग करताना एक्झाममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, रिजनिंग करताना तुम्हाला थोडं फास्ट करायला लागणार आहे. कारण की तुमचा जो गणिताचा पेपर आहे तो लेंदीच होतो, तो कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर्स असतात आणि ते सॉल्व करायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला रिजनिंग थोडंसं फास्ट करायचं आहे. रिजनिंगचे प्रश्न तुम्हाला थोडेसे फास्ट करायचे आहेत. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर मित्रांनो इकडे बघा पुढचा प्रश्न आहे आपला इंग्रजी अक्षर मालिकेमधला. तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार आहे ते सर्च करायचं आहे. बघा आपण सगळ्यात आधी ही मालिका लिहून घेऊया. एल एम ओ एच एन आय डी ओ सी झेड पी डब्ल्यू आणि इकडे काय येणार ते आपण लिहूया. ठीक आहे, बघा आता आपण एलपासनं एचचा काय लॉजिक आहे तो सगळ्यात आधी सर्च करूया. बघा एलपासनं एचचा लॉजिक आपल्याला शोधायचं आहे. एलपासनं एच, तर आपल्याला मागे जायला लागेल कारण की इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये एलच्या आधी एच येतो, एलच्या आधी एच येतो, त्यामुळे आपल्याला बॅक ट्रॅकिंग करायला लागेल. तर हा एल आहे, एलच्या लगेच आधी येतो के, केच्या लगेच आधी येतो जे, जेच्या लगेच आधी येतो तुमचा आय आणि आयच्या लगेच आधी काय येईल एच. तर इकडे -3 असा लॉजिक चालताना आपल्याला दिसतो आहे. एचच्या बघा आता एच टू डी आपण चेक करूया. एचच्या लगेच आधी येतो तुमचा जी, जीच्या लगेच आधी येतो एफ, एफच्या लगेच आधी येतो ई आणि ईच्या लगेच आधी येतो डी, म्हणजे इकडे सुद्धा -3 वाला लॉजिक चालला आहे. त्याच्या आधी इथे बघा डी टू झेड आपण चेक करूया, डी टू झेड. ठीक आहे, आता डीच्या लगेच आधी येतो तुमचा सी, सीच्या आधी लगेच येतो बी, बीच्या आधी लगेच येतो ए आणि एच्या आधी लगेच बघाल तर तुमचा काय येईल झेड, म्हणजे इकडे सुद्धा -3 वाला लॉजिक. तसंच लॉजिक इथे सुद्धा चालेल. झेडच्या लगेच आधी येतो तुमचा वाय, वायच्या लगेच आधी येतो तुमचा एक्स, एक्सच्या आधी येतो डब्ल्यू आणि इकडे या प्लेसमध्ये काय येणार आहे तुमचा व्ही, कारण की डब्ल्यूच्या आधी लगेच येतो व्ही. आता जर तुम्ही ऑप्शन बघाल तर व्ही हा फक्त फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे तेच आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो त्याचं उत्तर भेटले आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे वेन डायग्रामचा. याच्यावरचा सुद्धा तुम्हाला तुमच्या तलाठीच्या पेपरमध्ये प्रश्न बघायला नक्कीच भेटेल. हा प्रश्न काय आहे आपण बघूया. बघा काय दिलेलं आहे, सर्व पॅन्ट बूट आहेत. आपण याला ड्रॉ करूया. सर्व पॅन्ट बूट आहेत. पुढे बघा काय दिलं आहे, एकही पॅन्ट टाय नाही, एकही पॅन्ट टाय नाही. तर मित्रांनो आपण इकडे दोन्ही विधानं ड्रॉ करून घेतले आहेत. आपण निष्कर्षाकडे वळूया. एकही टाय बूट नाही, एकही टाय
बूट नाही. तर ही आहे टाय आणि हे आहे बूट. यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, काही इन्फॉर्मेशन दिली नाही आहे आणि काही माहिती दिली नसल्यामुळे आपल्याला ते हे राईट आहे का ते सांगता येत नाही. म्हणून हे काय झालं, रॉंग झालेलं आहे. काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. हे काय आहे, रॉंग आहे. पहिला निष्कर्ष चुकीचा. दुसरा निष्कर्ष आपण इकडे वाचूया. बघा, दुसरा निष्कर्ष आहे सर्व बूट पॅन्ट नाहीत. सर्व बूट पॅन्ट नाहीत. आता जर तुम्ही इकडे बघाल तर हे सर्व बूट आहेत आणि या सर्व बुटांमधला एवढाच भाग पॅन्ट आहे. ठीक आहे ना, एवढा भाग पॅन्टचा आहे. हा भाग पॅन्ट व्यापत नाही आणि हा भाग व्यापत नाही. त्यामुळे जो आपल्याला निष्कर्ष दिला आहे की सर्व बूट पॅन्ट नाही, हे बरोबर आहे. हो, सर्व बूट पॅन्ट नाही आहेत. एवढा जो भाग आहे बघा, मी हा ड्रॉ करतो आहे तो बुटाचा, तो पॅन्टीमध्ये येत नाही. ठीक आहे ना, तो पॅन्टमध्ये येत नाही. त्यामुळे आपला जो निष्कर्ष होता तो राईट ठरलेला आहे. सर्व बूट पॅन्ट नाही आहेत. ठीक आहे, तर हा दुसरा निष्कर्ष बरोबर, पहिला चुकीचा. इथे दिलेला आहे बघा, नुसता दुसरा तर्कसंगत आहे. ठीक आहे, हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न पण वेन डायग्रामवरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विधानं काय दिली आहेत ते वाचूया आधी. सर्व पक्षी कुत्रे आहेत. सर्व पक्षी आपण इकडे ड्रॉ करूया. हे आहेत पक्षी, कुत्री आहेत. दुसरं, काही कुत्री हत्ती आहेत. काही कुत्री हत्ती आहेत. काही कुत्री हत्ती आहेत. तिसरा, काही हत्ती प्राणी आहेत. काही हत्ती प्राणी आहेत. आता तुम्ही इथे बघाल तर आपल्याला इकडे 4 डायग्राम दिलेले आहेत. या चार वेन डायग्रामला तुम्ही जर नीट बघाल तर मित्रांनो, मी तुम्हाला निष्कर्षावरती जाण्याच्या आधीच एक गोष्ट सांगतो की बघा, आता निष्कर्षामध्ये आपल्याला प्राणी, एक सेकंड मला रंग चेंज करू द्यायचा, प्राणी आणि कुत्री आणि कुत्रीच्या आतमध्ये असलेले पक्षी यांच्याबद्दल काहीही संबंध दिला नाही आहे. त्यामुळे आपल्याला निष्कर्षामध्ये, कुठल्याही निष्कर्षामध्ये कुत्री प्राणी यांच्याशी रिलेटेड काहीही विचारलं आहे नाही याबद्दल काही पण विचारलं तर तो रॉंग, ते उत्तर काय होईल, रॉंग होईल. ठीक आहे मित्रांनो, आपण निष्कर्षाकडे जाऊया. बघा, निष्कर्ष फर्स्ट काय, सर्व हत्ती पक्षी आहेत. सर्व हत्ती पक्षी आहेत. तर हा आहे पक्षी आणि हे आहेत हत्ती. सर्व हत्ती पक्षी आहेत का, नाही आहेत. त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा ठरलेला आहे. हा निष्कर्ष काय ठरलेला आहे, चुकीचा. निष्कर्ष क्रमांक दुसरा, काही प्राणी कुत्री आहेत. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्राणी, कुत्री आणि पक्षी, कुत्री, पक्षी आणि प्राणी यांचा याच्याशी काही संबंध दिलेला नाही आहे. त्यामुळे यांच्याबद्दल काहीही आपल्याला निष्कर्ष विचारला तर रॉंगच ठरणार आहे. तर इकडे काही प्राणी कुत्री आहेत, यांचा काही रिलेशनच आपल्याला दिलेला नाही आहे. त्यामुळे हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे काय झालेलं आहे, रॉंग ठरलेलं आहे. मी एकदा रफ करून देतो मित्रांनो. अजून एक तुम्हाला शॉर्टकट मी सांगू इच्छितो इकडे. बघा, अजून एक शॉर्टकट काय आहे तो इकडे जाणून घ्या. तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये वेन डायग्राम न काढतासुद्धा तुम्ही उत्तर काढू शकाल. तर काय आहे, जेव्हा विधानं दिलेली सर्व विधाने पॉझिटिव्ह आहेत. बघा, पॉझिटिव्ह विधानं तुम्हाला दिली असतील तर बघा, इकडे सुद्धा आहे लिहिलेलं आहे. सेकंड विधानामध्ये सुद्धा आहे लिहिलेलं आहे. तिसरं विधानसुद्धा आहे लिहिलेलं आहे. म्हणजे हे तिन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह विधानं आहेत. आणि निष्कर्षामध्ये जो पण निष्कर्षाच्या मागे नेगेटिव्ह दिलेला असेल, जसं इथे नाही दिलेला आहे, नेगेटिव्ह दिलेला असेल, तो निष्कर्ष डायरेक्ट काय होतो, रॉंग ठरतो. तो निष्कर्ष डायरेक्ट रॉंग ठरतो. तुम्हाला हे काहीही चेक करायचं गरज नाही आहे. नाही दिलेलं आहे निष्कर्षामध्ये आणि सर्व विधाने पॉझिटिव्ह आहेत, तर तो जो नाही दिलेला विधान असतो तो सरळच्या सरळ रॉंग इकडे होतो. तुम्हाला चेक करायची गरज भासत नाही. ठीक आहे मित्रांनो, पण आपण इकडे चेक केलेलं आहे. आपण इकडे नो रिस्क अप्रोच इकडे घेतलेला आहे आणि आपल्याला काय भेटलेलं आहे की पहिलं जे विधान होतं, पहिलं जे विधान होतं ते चुकीचं होतं आणि दुसरं जे विधान होतं ते सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे आपलं काय येणार आहे, 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत. फोर्थ ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे,
पुढचा प्रश्न आपण इकडे गणिताचा घेतलेला आहे. गणिताचा इथे एक प्रश्न घेतलेला आहे. हा एजवरती म्हणजे वय या टॉपिकवरती हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये गणिताचे सुद्धा PYQ टॉपिक घेऊन येणार आहोत. एकतर आपण स्वतंत्र गणिताचे घेऊ किंवा मग अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे मिक्स असे पूर्ण सेशन घेऊ. पण आपण इथे घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण इकडे एक एज रिलेटेड क्वेश्चन गणिताचा घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, याच्यानेच तुम्हाला आयडिया लागेल की एक्झाममध्ये तुम्हाला कसे गणिताचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, बघा इकडे प्रश्न काय दिला आहे तो. लक्ष्मण आणि भरत यांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भरत आणि मुकेश यांची वयाची सरासरी 55 आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे प्रश्न काय दिला, तिघांपैकी सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं वय. आपल्याला या तिघांपैकी सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं वय इकडे शोधायचं आहे. आता इकडे जर तुम्ही नीट बघाल तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला 3 लोक दिलेले आहेत. एक लक्ष्मण, दुसरा भरत आणि तिसरा आहे इकडे बघा मुकेश. असे 3 लोक दिलेले आहेत आणि ह्या लोकांची दोघांची जोडी करून आपल्याला त्यांची सरासरी दिलेली आहे. आता पहिलं लाईन बघा, लक्ष्मण आणि भरत यांच्या वयाची सरासरी 40 आहे. लक्ष्मण प्लस भरत यांच्या वयाची सरासरी म्हणजे डिवाइड बाय 2 ॲव्हरेज सरासरी आपण अशी काढतो. ही आपल्याला 40 दिली आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट शोधता येते मित्रांनो, लक्ष्मण प्लस भरत यांच्या वयाची बेरीज आपल्याला भेटते. ती काय येईल, 40 × 2, कारण की हा 2 इकडे येईल आणि लक्ष्मण प्लस भरत यांच्या वयाची बेरीज येईल 80. अशा प्रकारे बाकीच्यांचीही सरासरीवरनं आपण वयाची बेरीज काढू शकतो. इकडे बघा भरत, पुढे बघा पुढे भरत आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 55 आहे. याचाच अर्थ भरत प्लस मुकेश यांच्या वयाची बेरीज किती येईल, 55ला तुम्ही 2नी मल्टिप्लाय कराल तर 110 असं इकडे भेटेल तुम्हाला. ठीक आहे. पुढे बघा, लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 60 आहे. याचा अर्थ लक्ष्मण प्लस मुकेश यांच्या वयाची बेरीज ही आपल्याला किती भेटेल, 120. 60 × आपण 2 केलं. अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 इक्वेशन भेटलेले आहेत. 3 समीकरणं आपल्याला इकडे भेटलेले आहेत. आता बघा पुढे आपण काय करणार, आपण पुढे आहे ना हे तिन्ही समीकरणं आहे ना यांना ॲड करणार. हे तिन्ही समीकरणांना आपण ॲड करणार म्हणजे यांची बेरीज करणार. आता आपण यांना ॲड केली तर आपल्याला 2L भेटतील, म्हणजे 2 लक्ष्मण 2L, 2B म्हणजेच 2 भरत आणि 2M भेटतील आपल्याला. आपण यांना ॲड केलं तर यांची लेफ्ट साईड जर आपण ॲड केली तर आपल्याला काय वाटतं, 2L + 2B + 2M अशी आपल्याला इक्वेशन भेटते. आणि जर तुम्ही या इक्वेशनची, या समीकरणाची राईट साईड ॲड कराल तर काय भेटतं, हा बघा 80 आहे, हा 120 आहे. 80 + 120 200 आणि 200 + 110 म्हणजे 110. आपल्याला किती बनतात, 200 + 110 310. अशा प्रकारे आपल्याला इकडे काय भेटेल, 310. आणि आपण जर याला डिवाइड बाय 2 केलं या समीकरणाला तर काय होतं, L + B + M = 155. ही आपल्याला अजून एक इक्वेशन इकडे भेटलेलं आहे. अशा प्रकारे इथे हा ऑलमोस्ट सॉल्व झालेला आहे. आता हा बघा L + B इकडे दिलेला आहे. तर L + B आपल्याला माहिती आहे किती आहे, L + B 80. तर आपण या इक्वेशनमध्ये इकडनं सरळ घेऊन 80 इकडे टाकणार. तर बघा मी थोडंसं खाली लिहितो. हां बघा इकडे L + B जर आपण 80 टाकला तर पुढचा M तसाच्या तसा आणि = 155. याचाच अर्थ Mची व्हॅल्यू हा 80 इकडे जाईल म्हणजे 155 - 80 होऊन जाईल. तर ती Mची व्हॅल्यू किती इकडे बनेल, Mची व्हॅल्यू तुमची बनणार आहे 75. ठीक आहे. अशाच प्रकारे हा जो आहे सेकंड इक्वेशन, हा सुद्धा याच्यामध्ये B + M आहे. तो B + M बघा इकडे आहे, तो आपण 110 टाकणार. तर 110 टाकल्यावरती L + B + M आपण 110 टाकला = 155. त्याच्यानंतर Lची व्हॅल्यू काय येईल, हा 155 तिकडे गेल्यावरती 110 आणि याची व्हॅल्यू किती तुम्हाला भेटेल, 155 - 110 किती भेटतात, 45 तुम्हाला इकडे भेटेल. अशा प्रकारे तुम्हाला L म्हणजे लक्ष्मणचं एज भेटलेलं आहे आणि मुकेशचं आहे ना त्याचं नाव, हो मुकेशचं सुद्धा एज इकडे आपल्याला भेटलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 एज भेटलेले आहेत. आता आपण हा जो L + M वाली होतं ते वालं या इक्वेशनमध्ये टाकणार. L + M किती आहे, 120. तर हे 120 प्लस उरलं काय, L + M टाकलं तर B = 155. तर आता Bचं वय किती आलं, 155 - 120. B = किती झालं, 35 येईल आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला तिघांचं वय इकडे भेटलेलं आहे. तुम्ही बघाल तर आपल्याला तिघांचं वय इकडे भेटलेलं आहे, 1 2 3. आणि आपल्याला विचारलं होतं की सगळ्यात मोठा जो आहे त्याचं वय किती आहे. सगळ्यात मोठा बघा इकडे 75 सगळ्यात मोठा आहे आणि त्याचं वय किती आहे, 75. तुम्हाला हे आन्सर
करायचं आहे. 75 इकडं ऑप्शन दिलेलं असेल त्याच्यामध्ये मार्क करायचं आहे. अशा प्रकारे आपण एक गणिताचा सुद्धा क्वेश्चन केला मित्रांनो. आपण अशाच प्रकारे गणिताचे सुद्धा प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे PYQs असतात. PYQ तुम्ही जेवढे जास्त कराल अशाच प्रकारचे क्वेश्चन येतात. फक्त नंबर इकडे तिकडे तुम्हाला नंबर इकडे फक्त चेंज करून भेटतात. बाकी प्रश्न तसाच्या तसा असतो. तर मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न होता. तुम्हाला जर आपला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल, आपली PYQ सिरीज आवडली असेल आणि येणाऱ्या PYQ सिरीजसुद्धा बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा कराच. धन्यवाद.